100K काय काय अर्थ नाही आणि काय नाही काय पण बोलतोय. सगळ्या तिला इग्नोर करा. समजत नाही ना मी व्हिडिओ काढताय. ठीक आहे बाहेरचा व्हिडिओ काढा. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हॅपी मकर संक्रांत. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस खूप 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 स्पेशल आहे. आणि आज मी चालले स्वामींच्या मठात आणि साईबाबाच्या देवळात. सो बघूया आणि आज काय काय होते ते पण तुम्हाला दाखवत राहील. सो कंटिन्यू करा. बाय. सगळी तर रेडी झाले आणि चालले. मी पहिले जाईन मी आमच्या गावदेवीच्या देवळात म्हणजे जरीमराईच्या देवळात. सो चला. पडला आणि देवळा मस्त वाटला ना एकदम म्हणजे एकदम भारी वाटला मला. सो हॅपी मकर संक्रांत जरीमध्ये आईला. आणि चला आता आपण दुसऱ्याला जाऊ. रिअल टायमिंगला मी आलेले पण ते ना दरवाजा बंद होता. आता पण दरवाजा बंदच आहे. बॅड लाग तरी पण ठीक आहे. ठीक आहे आता काय करू. समोरच्या जगात जात आहे म्हणजे कुछ ना कुछ तो हे भाई म्हणजे काही ना काहीतरी आहेच. म्हणजे मी गाडीवर ते एवढा मी आलो. ठीक आहे आता मी फोन बंद करते बिकॉज याच्यात बाजू लागतील. मी बाबांच्या देवळात पण आलो आहे आणि तिकडे लास्ट टाइम गेलो स्वामींच्या मंदिरात. तिथं पण जायला नाही भेटला म्हणजे दुकान देऊळच बंद होता. सॉरी देऊळ बंद होता आणि आता आलो इथं देऊळ ओपन आहे. सो दर्शन घेतलं मला आणि आता चालू घरा. उरणला गेलो काहीतरी केस कापायला जायचं उरणला. जर गेलो तर नक्कीच दाखवेन. मी आहे प्लॅन जायचा जाईन मी. आणि त्रास मस्त वाटला. स्वामींचा देऊळ बंद होता. ठीक आहे उरणला गेल्यावर पाय पडू तर पॉसिबल झाला. चला काहीच बाय बाय घर पे चलो बे. घरी आता डायरेक्ट कारण की माहिती पाणी यावंच होतं आणि मला काम नसतं घरांची सगळं. ठीक आहे बापच माझा ऍक्टिंग करते आहे गाईज वेगळीच. ठीक आहे तेरे पे मारी निसता मॅच नाही मॅच बघता घरात मॅच नाही मॅच. ठीक आहे मी अंबाबाई दिसते ठीक आहे. जस्ट कमी करते टिकली मी जस्ट. तर मी आलेले यांच्या घरी. ती काय करते हातरून करतो. हिला मी लिटरली माहिती आहे फोन केला हिला. हिने मला फोन उचलला नाही कारण की तिचा फोन सुद्धा होता सायलेंट वाजते. कोणचा हिला फोन येतात मला माहिती. आणि आता आम्ही चाललो उरणला केस कापाला. केस कापायला उरणला आणि बघू उरणला गेल्यावरती काय होतंय. आणि माहिती कसं असतंय आता आपण घरशी अलग डिसाईड करता उरणला गेल्यावर अलग डिसाईड होते कारण की ते ॲडव्हर्टाईज देतात ना अलग अलग. तुम्ही असं केस कापा आणि पावडर पके झाले. तुम्ही असं केस कापा तुम्ही असं केस कापा असं ते बोलतात लोक. आणि त्यांच्यानं आपण घुलमिलता. ठेव पिक्चर भारी होता आणि गांगरलं रे मी. थांब ते बोलतो ये हीच तुम्हाला बेसकी अटल ती तुम्हाला बेसकी अटल. पण नाही आता मी पक्का करेन काही मी फ्लिप्स कापायचं मी फ्लिप्स कापून येईन डन. खालचं जुरस नॉर्मली कट केलं तर करेन नाहीतर नाही. पण ते डन कारण की ते खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज दिल्या तर मी कापणार नाही केसा. कारण की गेल्या टायमिंगला दिदी आणि मी गेलतो तर दिदीचं आवडलं केस शॉर्ट झालं. ठीक आहे मी तसं नाही करणार कारण की मला लॉंग हेअर पाहिजे. कारण की मला लॉंग हेअर नाही नॉर्मल सध्या हल्ली तरी वाढलं आणि केस पहिलं माझी इथपर्यंतच केस होती आत्ता वाढले केस. सो बघूया चला जाऊ उरणला. बाय. आता आम्ही निघलो उरणला जायला आणि हिची तयारी झाली. आणि आता मी रिक्षा कधी भेटते काय माहिती मला.
रिक्षा बघू आणि बस फोन जा हाय करणे आई हीच ती जीवलग जीवाचा संतोष मामा जीवलग जीवाचा. हिने अजून तो व्लॉग नाही बघला. माझी बेस्ट फ्रेंड असून पण हिने माझा व्लॉग नाही बघला. म्हणजे का ती बघ सपोर्टिव्ह आहे माझी बेस्ट फ्रेंड माझ्यासाठी. रिक्षा आली बघू येते काही. आम्ही आता आलो सलूमध्ये चाललो आता आम्ही इकडंच आहे. बघू काय फ्रीमध्ये केस कापली तर रिव्हील करीत म्हणजे असं सांगेन का हो इकडे या केस कापायला तुम्ही मस्त आहे. नाही खरंच खरंच मस्त आहे. खरंच मस्त आहे तो. उग्र आहे. हा उग्र आहे. मी भिलो म्हणाला बंद आहे उग्र आहे. आता त्या गेलं का त्याला बघू काय बोलतो तर ते भैयाने नुसतं बघून हसतात. चला आता मी जाते आतमध्ये केस कापायला. मला बोलते त्याला काय. चला गाईस मी फायनल रिझल्ट बघू शकता. वाव किती मस्त आला आहे. आणि तिथे मी काय बोलू शकले नाही कारण की माझे थोडे शब्दच नव्हते. इतका क्यूट वाटत होता तो वेव आणि एक नंबरच वाटत होता. मस्त कसं भारी वाटते यार. मस्त वाटते. गाईस कशी दिसते मी. अरे मस्त बोल भाई कसं भारी केस कापलं मी. आणि मला हे घरात जाऊन बाबाला दाखवायचं आहेत. आणि मी कोणाच नाही सांगितला. आणि आता डायरेक्ट चालू मी दीचे कामावर चाललोय मी तिथं दाखवायला केसाचं रिॲक्शन बघू. आता लिटरली होते मला एवढा खुशी पण होते आणि थोडासा गिल्ट पण होत आहे. पण ठीक आहे साईडचा केस मस्त वाटतं आणि साईडचा जसा फ्लो नाही होत आहे तरी पण मस्त केसा. तर तिचा रिॲक्शन बघूया आपण. चलो गाय. आणि मी अशी आणि तुम्ही मला ऑब्झर्व केलात कधी मी सारखे असे करते असे म्हणून ती मी अख्खी लिपस्टिक खाऊन टाकली. आता चला त्यांच्या आपण रिॲक्शन दीदी मस्त ठेवलं मस्त चाललो घरा. मस्त दिसतंय तोच म्हणजे निशाळेत जाते तिकडं बस म्हणाली ना इकडं आलेलो मी. तो तिकडं आहे तो पानपुरीच्या त्या साईडला. हा कसला भारी आहे. चला बापही होतं चाललं बाय केसा बघ झाली माझी बघ. आई पानपुरी खायला पानपुरी खाव. आणि माहिती काहीतरी मला फॉल्ट वाटतं बिकॉज ओ वा कशी केसा उडतात माझी. मी तर पागल होऊन जाईन केसा बघून माझी. खरंच मी पागल. फ्लिक्स कट करत नाही असं वाटतं मी काय केलंय काय नाही. केस सावरा लागतात खाऊन बोलते. हाय गाईज आता आम्ही चाललो घरा. आम्ही पानपुरी खाली आणि माझ्या अंगात जी मस्ती होती केस कापायची ती पण मी केली. आणि आम्ही गार्डनमधून चाललो आहे घरा. आणि गार्डनमध्ये मी रास वर्षांशी आलं आहे. आणि केसा कशी वाटतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि त्या रस्त्यांचा कसा वाटला तर दाखवीन. बाकी ऑल गुड. चला तर नंतर भेटू आपण. दी एंड करायला भेटू नाहीतर काय दाखवेन तुम्हाला. सो प्लीज माझं ब्लॉग बघा. डेली ब्लॉग टाकायचा ट्राय करते आहे. काय असं म्हणजे कंटेंट भेटला तर मी करते ब्लॉग. आज मकर संक्रांत होती म्हणून मी ब्लॉग टाकला. 31st ब्लॉग टाकायची विसरलो बिकॉज ना 31st ब्लॉग अख्खा पूर्ण माझा गेला. तर माझा वेगळा फोन होता आणि हा वेगळा फोन आला तर बॅकअप मारताना सगळा डाटा घेताना सगळा गेला. सो तो
म्हणून आता हे व्लॉग बनवत आहे. सो बघू आता कसं जातं आहे आणि राहतं मी कंटिन्यू. जर कोण असेल नवीन माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर चला बाय. केसा उडताना काय पोरांना केस कापली आणि केसा नुसती उडतात. ठीक आहे केसा मस्त अशी बघली तर केसा गुड वाटतात मस्त. अशी बघली तर केसा बेरूक वाटतंय. काहीच मोठ्या लोकांचं ऐका मी ना ऐकला आणि मी हे केस कापली. ठीक आहे केस मी कापली. आता चालू घरा. अशी मस्त दिसते मी अजून. बॅक कॅमेऱ्याने काय झालं काय माहिती. माझ्या जी मस्ती होती ती मी केली आणि मी खरंच मस्त दिसते का नाही दिसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पानपुरी खाली आता आम्ही चालू घरा. जर काय खावासा वाटला तर खाव. जर काय दाखवायचा वाटलं तर दाखवीन मी. ना मेंटल मी रिटेक घेतला. मेंटल यार काय बोलायला लावतोस म्हणा तू बेबा. समजून जा म्हणजे तोच ही मेंटल याच्याकडे लक्ष नका देऊ. आता डबल नाही मेंटल चालू ठेवली. बाकी मस्त दिसते मी. फक्त मम्मी बाबा जर माझी हे हेअरस्टाईल बघतील तर नक्कीच काहीतरी बरबरतील आणि काहीतरी बोलतील. त्यासाठी मी रेडी आहे. काहीच गिल्ट नाही. ठीक आहे मग मस्त वाटतं केस काय जास्त वेगळी वाटत नाही. मस्त वाटतं तर शिवर खायला रेडी राहते. तरी मला बाबा बोलला का नको कापू केसा काय गरज आहे केस कापायची. तरी पण मी उठावले बावलीसारखी उडत केस कापायला गेले आणि मला हाली बघून एवढा वेगळा वाटतंय. आणि मी पूर्ण माणसांसमोर सगळा बोलतोय. कायच लाज शरम नाही. ठीक आहे गावांच्या पण बायका काय काय बोलते या काय केला असा म्हणजे ओळखीच्या आणत्या बिना ओळखीच्या नाही. खरं सांग बिस्की दिसते का ना. मस्त दिसत. मग अशी का बोललीस झटकी दिसतात. काय चांगली चांगली मस्त बेस्की बेस्ट हा मी केसा मस्त दिसते मी. आता कसं बघा मी करतोय. आता सगळ्यांना व्हिडिओ कॉल करीन दाखवीन आणि त्यांचे जर समोर असतील तर रिॲक्शन घेईन मी. काय बघू बाकी बघू केसा कशी. माझा फोर हेड ना पक्का मोठा नाही पक्का जास्त नाही पण मोठा आहे म्हणून मी ही केसा अशी कापली. बाकी मस्त वाटते केसा. ठीक आहे आता बघू काय बापाचं रिॲक्शन काय येते. आता मी रिक्षाने बसलो चालत राहा. मी अशी काय बेर कसं काय दिसते नाही बेरूक नाही बेसकी दिसते काय असं. मी हल्ली केसाच काय दिसते हात लावते. ठीक आहे मस्त दिसते मी. आता मीच मला असा क्लॅरिफिकेशन करत म्हणजे काय यार वर्ड नाही समजा म्हणजे म्हणवीन का हा मम्मी मस्त दिसते. गाइस मैं लुक एट दिस माय हेयर. तेरे नाम पिक्चर देखा है क्या. तेरे नाम पिक्चर तेरे नाम हेयर कट मैंने मारा है आज. बघू शकता तुम्ही तेरे नाम सॉन्ग मारा. हा